नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. मंडळी, आजार किंवा व्याधींच्या लक्षणाच्या टप्प्यातच त्याच्या मूळ कारणाचा शोध घेणे, निदान करणे आणि पुढील गुंतागुंत टाळण्यासाठी योग्य वेळेत रोगनिदान चाचण्या महत्त्वाची भूमिका बजावतात. रोगनिदान चाचण्यांच्या क्षेत्रात एक विश्वासू नामांकित कंपनी म्हणून कृष्णा डायग्नोस्टिक देशभरात काम करत आहे. कृष्णा डायग्नोस्टिक विविध राज्य सरकार तसंच महानगरपालिका यांच्याशी संबंधित PPP म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपद्वारे गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देणाऱ्यांपैकी एक अग्रणी कंपनी आहे. देशभरात 17 राज्यात कृष्णाची 2500हून अधिक केंद्र कार्यरत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान, पायाभूत सुविधांनी सज्ज 4000हून अधिक प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांसह किफायतशीर किमतीत दर्जेदार आरोग्य सेवा हे कृष्णाचं वैशिष्ट्य आहे. रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी आणि टेलिरेडिओलॉजी तसंच कॅन्सरशी संबंधित अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सर्व प्रकारच्या रोगनिदान चाचण्या या केंद्रामधून केल्या जातात. विशेष म्हणजे कृष्णा देशभरातील टियर 2 आणि 3 शहरांमध्ये संकलन केंद्रे सुरू करत आहे, ज्यामुळे अचूक आणि वेळेवर केलेल्या निदानामुळे रुग्णाला जीवदान देखील मिळू शकतं. अशा कृष्णा डायग्नोस्टिकच्या सेवा, वाटचाल, गुणवत्तेबद्दल आज आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर मनीष कारेकर. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्कार. डॉक्टर कारेकर हे कृष्णा डायग्नोस्टिकच्या पॅथॉलॉजी विभागाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आहेत. मागील 2 वर्षांपासून ते कृष्णा डायग्नोस्टिक सोबत कार्यरत असून या क्षेत्रातील 17 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. पॅथॉलॉजी क्षेत्रातील विविध रोगनिदान चाचण्यांमधील ते तज्ज्ञ देखील आहेत. कृष्णा डायग्नोस्टिक लिमिटेडच्या देशभरातील सेंटर्समधून केल्या जाणाऱ्या पॅथॉलॉजी चाचण्यांसंबंधातील व्यवस्थेची जबाबदारी ही त्यांच्याकडे आहे. तर आज आपण हाडे व सांध्या संबंधीचे विकार व रक्त लघवीच्या चाचण्या याविषयी त्यांच्याकडून माहिती करून घेणार आहोत. डॉक्टर, सगळ्यात आधी तर शरीरातील सर्वात महत्त्वाचा भाग ही आपली हाडं असतात. यामध्येच सांध्याचं महत्त्व देखील तितकंच आहे. याबद्दलच आम्हाला सविस्तररित्या काय सांगाल? सुरुवातीला म्हणजे आता ही संरचना कशी असते तर प्रामुख्याने आपण आपली जी शरीरयष्टी आहे ते आपल्या सांगाड्यामुळे आहे. तर हाडांचा जो सांगाडा किंवा कधी कधी सापळा म्हणतात ते एक 2 वेगळ्या विभागलं जातं. एक आम्ही त्याला अपेंडिक्युलर स्केलेटन म्हणतो, जसे हात आणि पाय याचे जे हाडं असतात, आणि एक ज्याला आपण म्हणतो सेंट्रल स्केलेटन, ज्याच्यात तुमचा कवटीचा भाग येतो, स्कल, मणक्या येतात आणि बरगडे येतात. तर हे जेव्हा आईच्या गर्भात डेव्हलपमेंट होते तेव्हा ॲक्च्युली जेव्हा ग्रोथ होते, जेव्हा बाळ जन्मतं आणि ग्रोथ होते तेव्हा त्याच्यात भरपूर वेगवेगळ्या हाडांचा जो आकडा असतो तो खूप जास्त असतो. तो जास्त ह्याच्यासाठी असतो कारण की जसं हाड ग्रो होतं त्याच्यासाठी जेव्हा ते ग्रोथ थांबते तेव्हा ती हाडं एकत्र येऊन एक हाड बनतं. तर हे बेसिक ज्याला मी एम्ब्रिओजेनेसिस किंवा ग्रोथ पॅटर्न आहेत बोन्सचे किंवा हाडांची, ते अशा प्रकारे होते. नंतर मग सर्वात इम्पॉर्टंट कसं आहे की हाडं बनतात कशामुळे, तर आधी ते लवचिक, आम्ही ज्याला स्किनपेक्षा जरा कठीण असं कार्टिलेज असतं आणि त्याच्यात काही सेल्स असतात, त्याच्यात कॅल्शियम डिपॉझिशन होतं, फॉस्फरस डिपॉझिशन होतं आणि अजून बरेचसे मिनरल्स लागतात. आणि त्याच्यामुळे जो कठीणता किंवा कणखरपणा जो येतो हाडाला, ज्याला जे शेवटचं त्याचं स्वरूप असतं, तर ते हळूहळू असं डेव्हलपमेंट होतं. तर सर्वात प्रामुख्याने आपल्याला हे माहिती घेणं गरजेचं आहे की हाडांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस याचा सर्वाधिक साठा असतो. तर कॅल्शियम आपल्याला आपण कायम ऐकून पण असतो की कॅल्शियमचा हा हाडांशी खूप संबंध आहे. पण आपल्याला अजून 2-3 गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. कॅल्शियम नॉट ओन्ली हाड पण जे तुमचे स्नायू आहेत, कारण की आपण जे आपली शरीरयष्टी आहे हे स्नायूंवर आधारित असते. सांगाड्याच्या आजूबाजू हे स्नायू असतात ज्याच्यामुळे आपली सगळी मूवमेंट चालू असते. तर एक स्नायूचे जे पण ॲक्टिव्हिटी असते किंवा मूवमेंट किंवा चालना असते त्याच्यासाठी पण कॅल्शियम खूप महत्त्वाचं असतं. शेवटचं म्हणजे जे आपण बारीक सारीक बऱ्याचशा गोष्टी, जसं ब्लडचं क्लॉटिंग चालू असतं, अजून काही छोट्या छोट्या गोष्टी चालू असतात बॉडीत, त्याच्यात पण कॅल्शियमचा प्रामुख्याने खूप हातभार असतो आणि त्याचा साठा प्रामुख्याने बोनमध्ये असतो. आणि आता जशी आपली मूवमेंट, ज्याच्यासाठी आपण जाणले जातो, खूप कमी असे प्राणी आहेत जे सरळ उभे राहू शकतात. तर आपलं मेन आपण वेगळे का, कारण की आपण व्यवस्थित कणखर
ताठ उभे राहू शकतो ते आपल्या मणक्यामुळे उभे राहू शकतो. तर मग आपले जे हाडांची संरचना आहे त्याच्यात भरपूर असे जॉईंट्स आहेत ज्याला आपण संधी असं म्हणतो. तर प्रामुख्याने आपल्याला ज्या संधी आहेत जसं आपण मांडी घालून बसणे किंवा आपण जेव्हा गाडी चालवतो तेव्हा पेडल ब्रेक मारणे किंवा आपण हाताचा वापर करणे, तर जेवढी तुमची मूवमेंट जास्त तेवढे तिथे बोन्स आणि जॉईंटची कॉम्प्लेक्सिटी किंवा संधीची कॉम्प्लेक्सिटी जास्त असते. तुम्हाला हे पण सांगून आश्चर्य वाटलं की आपल्या कानात पण 3 हाडं असतात ज्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित ऐकू जाऊ शकतो. तर हे थोडक्यात बोन्स किंवा हाडं आणि संधींबद्दल आहे. अगदीच. आणि हाडांचे देखील वेगवेगळे विकार असतात. तर हाडांचे जेव्हा विकार होतात त्याची सामान्य चिन्ह किंवा लक्षणं नेमकी मग कोणकोणती असतात? प्रामुख्याने कसं असतात की एक इज जनरलाइज म्हणणं की थकवा जाणवणे, की जी दैनंदिनी कामं व्यवस्थित होत असतील पण ते व्यवस्थित न होणे किंवा थोडा त्याच्यात वेग कमी होणे हा एक असतो. सेकंड आपण जे म्हणतो की हाडाला सूज येणे म्हणजे ते संधीशी निगडीत आहेत. मेन की तुम्ही सेकंड इज स्नायूंना दुखणे होणे, स्नायू पोटऱ्या दुखणे, हाताला दुखणे, काही ठिकाणी तुम्हाला सूज येणे, हे एक प्रामुख्याने मणक्याचं जर काय कंप्लेंट असेल तर पाठ दुखणे, जिथे जिथे तुम्हाला हाडांचा काही कंप्लेंट येतोय तिथे दुखणे म्हणजे कधी कधी दुखण्याचे पण वेगवेगळे प्रकार असतात. सतत एक सौम्य प्रकारे दुखत राहणं किंवा एक सडन आपण जसं करंट म्हणतो तसं दुखत राहणं, तर ते काही नस वगैरे दबली जात असेल तर त्याच्यामुळे होऊ शकतं. तर हे प्रामुख्याने काही लक्षणं आहेत हे हाडांशी रिलेटेड. अगदीच. आणि सामान्यपणे जर आपण विचार केला तर एखाद्या रुग्णाला हाडांचा त्रास आहे, कोणता आजार आहे आणि त्या त्रासामुळे जर तो त्रस्त आहे तर त्याला देखील कोणती लक्षणं किंवा कोणती चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात? जे मी सांगितलं तसंच आहे की प्रामुख्याने जे आपण रेग्युलर कामं करतो त्या कामाचा वेग कमी होणे, त्याला थकवा येणे, जे सहजतेने काम होत असेल ते न होणे. जसं उदाहरण म्हणजे समजा कोणती गृहिणी आहे की 10 किलो वजन रोज दळणाला घेऊन जात असेल पण ते नंतर कालांतराने त्याचा त्राण न राहणे किंवा ते तिला दळण हळूहळू ठेवून मग ते तिच्या फायनल डेस्टिनेशन ठिकाणी पोहोचणे. तर मेनली हे वेग सिम्पटम्स असतात की पेन रिलेटेड किंवा दुखणे रिलेटेड, आणि ज्या बोन्सना किंवा जॉईंट्सना जास्त त्रास होतोय तिकडचं लोकलायझेशन आम्ही म्हणतो, तिकडचे कंप्लेंट्स जास्त असतात. अगदीच. मग हाडांचे देखील वेगवेगळे आजार असतात, तर ते आजार नेमके मग कोणते? आता हाडांचे आजार आम्ही प्रामुख्याने एक 3-4 वेगवेगळे प्रकार असतात. एक जे अनुवंशिक असतात, जे युजली छोट्या मुलांना होतात, तर ज्यांची हाडांची संरचना वेगळी असते किंवा हाडांमध्ये काही आम्ही एन्झाईम्स किंवा हार्मोन्सची डेफिशियन्सी असल्यामुळे त्यांच्यात जो कणखरपणा आहे त्या कणखरपणाला लागण्यासाठी जे कॅल्शियम किंवा जे विटॅमिन्स आहेत त्याची कमी असल्यामुळे किंवा ते व्यवस्थित प्रमाणे कन्वर्ट नाही झाले किंवा त्यांचं एंड प्रोडक्ट असतो त्या एंड प्रोडक्टला ते पोचले नाही तर ते एक पर्टिक्युलर आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो छोट्या मुलांच्यात. तो एक अनुवंशिक आम्ही पकडतो. काही छोट्या मुलांच्यात असं असतं की हाडं खूप ब्रिटल, म्हणजे जसं काच तुटते तसे त्यांना एक प्रकारची व्याधी असते की त्यांना इझी फ्रॅक्चर्स होतात. तर हा एक अनुवंशिक प्रकार आहे. सेकंड आम्ही ज्याला म्हणतो की मेटाबॉलिक म्हणजे आपण प्रामुख्याने जसं कॅल्शियम आणि फॉस्फरस विटॅमिन्स जे असतात ते तुमच्या हाडाची व्यवस्थित संरचना होण्यासाठी गरजेचे असतात. जर त्याच्यात काही प्रॉब्लेम होत असेल तर मग तुम्हाला एक व्याधी होते. सेकंड जे कॉमन आहे ज्याला आम्ही ऑस्टिओपोरोसिस किंवा ऑस्टिओपिनिया म्हणतो की न्यूट्रिशन खाण्यामुळे किंवा अजून काही व्याधींमुळे तुमच्या बॉडीतलं कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं. मग काय होतं की जे तुमचे जसं मी आधी सांगितलं की बोन्स किंवा हाडं हे कॅल्शियमचा एक खूप मोठा डेपो असतो. जर बॉडीत नॉर्मल कॅल्शियम नसेल तर डिफरन्स असा असतो की तुमच्या हाडांमधनं ते कॅल्शियम मोबिलाइज करून सिस्टममध्ये येतं. कालांतराने काय होतं की त्याचा कणखरपणा कमी होतो आणि त्याला आम्ही ऑस्टिओपिनिया म्हणतो. आणि नंतर ते जसं स्पॉन्ज आहे त्याच्यात पोर्स होणं चालू होतात तर त्याला आपण ऑस्टिओपोरोसिस म्हणतो. तर हे कॉमनली 2 जे हाडं रिलेटेड चे व्याधी आहेत. नंतर मग अजून पुढे असेल तर कॅन्सर.
तर जसं सगळ्या व्यक्तींचा या कर्करोग सगळ्या अवयवांचा होत असतो, तसंच हाडांचा पण कॅन्सर कॉमन आहे. हाडांबरोबर जर संधी आपण बघितलं तर जसं संधींचा पण तशाच व्याधी असतात. तर कॉमन ज्या व्याधी असतात संधींच्या ते आपण म्हणतो त्याला एक आर्थरायटिस म्हणून आहे. चे वेगवेगळे प्रकार होतात. एक कॉमन ज्याला आपण म्हणतो की ऑस्टिओआर्थरायटिस आहे. नंतर ऑस्टिओआर्थरायटिस युजली प्रौढांमध्ये जास्त होतो, म्हणजे 5व्या दशकात 50s नंतर तो चालू होतो आणि साधारण जसं तुमचं एज वाढत जातं 60व्या दशकात 7व्या दशकात तो ऑस्टिओआर्थरायटिसचं प्रमाण तेव्हा वाढतं. सेकंड आपण जे म्हणतो एक रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणून एक प्रकार असतो. तर रुमॅटॉइड आर्थरायटिस हा कोणत्या एका पर्टिक्युलर वयोगटाला होतो असा नाही. जुव्हनाइल रुमॅटॉइड आर्थरायटिस आम्ही म्हणतो की जे छोट्या मुलांच्यात पण होऊ शकतो 8व्या-9व्या वर्षापासून, आणि ॲट द सेम टाईम 3ऱ्या-4थ्या दशकात पण त्याचे प्रॉब्लेम्स चालू होऊ शकतात. नंतर जसं आपल्याला इन्फेक्शन होतं तसं हाडांचं पण इन्फेक्शन असतं. तर त्याला आपण कॉमन जे इन्फेक्शन होतं ते बॅक्टेरियल इन्फेक्शन आपण म्हणतो. काय काय टायफॉईड वगैरे झालं की त्याच्यानंतर पण काही हाडांना किंवा काही जॉईंट्सना त्याचं अफेक्शन होतं. सेकंड मोस्ट कॉमन इंडियात ट्युबरक्युलोसिस किंवा क्षयरोग खूप कॉमन आहे. तर हाडांचा ट्युबरक्युलोसिस किंवा मणक्यांचा ट्युबरक्युलोसिस हे पण खूप कॉमन आहे आपल्या देशात. कारण आम्ही जे म्हणतो ज्याला एक अंकलायझिंग स्पॉन्डिलायटिस म्हणून एक प्रकार आहे जो प्रामुख्याने आपला जो मणका आहे त्याला अफेक्ट होतो. तर इन शॉर्ट हे हाडं आणि संधींबद्दल हे पर्टिक्युलर जे आजार आहेत. अगदीच जसं तुम्ही आता सांगितलं की हाडांचे वेगवेगळे आजार नेमके कोणकोणते आहेत आणि ते कशा पद्धतीने होऊ शकतात. मग हे आजार आपल्याला झालेत हे समजण्यासाठी देखील ज्या महत्त्वाच्या चाचण्या आहेत त्या नेमक्या कोणत्या? तर एक जाणून घेणं गरजेचं आहे की जसं मी सांगितलं की कॅल्शियम आणि फॉस्फरस हे हाडांचं खूप अविभाज्य अंग आहे. तर कॅल्शियम आणि फॉस्फरसमुळे तुमच्या हाडांना कणखरपणा येते. पण हे कॅल्शियमचं जे मेटाबॉलिझम आहे किंवा जो कंट्रोल आहे तो विटॅमिन डी नावाचा एक हार्मोन आहे तो कंट्रोल करतो. तर ते विटॅमिन डी हे 2 वेगवेगळ्या अवयवात बनतं, एक लिव्हरमध्ये बनतं आणि किडनीमध्ये बनतं. तर मग विटॅमिन डीचा पण त्याच्यात खूप मोठा हात आहे. आणि एक आहे पॅराथायरॉइड हार्मोन ज्याला आपण PTH कॉमनली म्हणतो, जे तुमच्या थायरॉइडची जी ग्रंथी आहे मानेत त्याच्या मागे 4 वटाण्यासारख्या छोट्या ग्रंथी असतात, त्याच्याने पॅराथायरॉइड हार्मोन बनतो. आता टेस्ट सांगायचे म्हणजे प्रामुख्याने सर्वात कॉमन आम्ही कॅल्शियम ही टेस्ट करतो. कॅल्शियम, मग फॉस्फरस असतं, एक युरिक ॲसिड म्हणून टेस्ट असते, नंतर विटॅमिन डी. नंतर विटॅमिन डीचे 2 प्रकार असतात. आपण प्रामुख्याने एक 25 हायड्रॉक्सी विटॅमिन डी आहे ती एक टेस्ट करतो. छोट्या मुलांच्यात काही काही विशिष्ट जसं मी सांगितलं काही प्रॉब्लेम्स असतील, अनुवंशिक असतील, जेनेटिक काही प्रॉब्लेम्स असतील तर एक 125 हायड्रॉक्सी विटॅमिन डी काही प्रकारे छोट्या मुलांच्यात पण ही टेस्ट केलेली जाते. बोन्स रिलेटेड ह्या पर्टिक्युलर टेस्ट जे प्रामुख्याने आहेत. अगदीच तर जसं तुम्ही सांगितले की हाडांचे वेगवेगळे विकार आणि त्यावर कोणकोणत्या चाचण्या आहेत याबद्दल डॉक्टर आपल्याला माहिती देतात. आणखीनही आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर मनीष कारेकर. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही हाडांचे वेगवेगळे आजार आणि त्यावरती कोणत्या चाचण्या होतात हेही सांगितलं, मात्र वयोमानानुसार देखील काही रुग्णांच्या बाबतीत आपण बघतो की सांध्याचा त्रास होतो, सांध्याची झीज होते असंही आपण ऐकतो. तर यामध्ये देखील मग नेमक्या कशा प्रकारच्या चाचण्या आपण वयोवृद्धांसाठी करू शकतो? काही जे हाडांचे आजार आहेत ते 5व्या किंवा 6व्या दशकात युजली कॉमन होतं, म्हणजे आफ्टर 50s असतात. तर वयोवृद्धात जे टेस्ट असतात हाडांसाठी जर प्रामुख्याने म्हटलं तर एक कॅल्शियम, फॉस्फरस, एक युरिक ॲसिड नावाची टेस्ट आहे. विटॅमिन डी ज्याला 25 हायड्रॉक्सी विटॅमिन डी किंवा टोटल विटॅमिन डी म्हणतात. विटॅमिन डीमध्ये ॲक्च्युली 2 घटक असतात, D2 आणि D3. तर यांचा मिळून एक टेस्ट असते 25 हायड्रॉक्सी विटॅमिन डी. पॅराथायरॉइड हार्मोन ही एक टेस्ट आहे, ती थोडी स्पेशल टेस्ट आहे. तर डॉक्टर जे प्रिस्क्राईब करतील तुमचे जे कन्सल्टंट्स असतील त्याच्या हिशोबाने ही तुम्ही टेस्ट करू शकता. तर वयोवृद्धात कॉमनली ह्या टेस्ट करतात, फक्त बोनसाठी म्हणतोय मी. अगदीच. आणि ज्या रुग्णांना सांध्याचा त्रास आहे किंवा सांधे रोगाने ते त्रस्त देखील आहेत आणि त्यांना कशा स्वरूपाचा मग तो त्रास जाणवत असतो किंवा त्याची तीव्रता नेमकी किती असते? तर सांधेदुखी कसं आहे की
त्याच्यात ॲक्च्युली वयोमान असं नाही आहे, छोट्या मुलांच्यात पण होतो, ज्याला जुव्हनाइल रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणतात, आणि प्रौढांमध्ये पण होतो आणि वयोवृद्धांमध्ये पण होतो. तर प्रौढांमध्ये एक साधारण काही प्रौढांमध्ये एक 3ऱ्या-4थ्या दशकात चालू होतं, 30s-40sमध्ये, आणि जे वयोवृद्ध आहेत साधारण 5व्या दशकात चालू होतं. काही आता हे संधी वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आता कॉमनली आपल्याला माहिती आहेत, जसे नीज, जसं गुडघ्यांचे सर्वात कॉमन आहे संधीचेरा, तर त्याच्यात सर्वात कॉमनेस्ट तुम्हाला दुखणे तिकडे, सूज येणे, जर खूप जास्त त्रास होत असेल तर तुमचं मोबिलिटी किंवा चालणं, नॉर्मल हालचाल खूप तुमची रेस्ट्रिक्ट होते. कधी कधी एवढं तीव्रता होते की वरची जी स्किन आहे ती पण लालसर होते. प्रचंड दुखणे, बसलेल्या जागेवरनं उभं राहायला खूप त्रास होतो. ह्या प्रामुख्याने कारणं आहेत. जे छोट्या मुलांच्यात काही त्रास होतात, तर जे छोटे जॉईंट्स आहेत, जसे आपल्या हाताचे जॉईंट्स आहेत, फिंगर्स आहेत किंवा आपली जी बोटं आहेत, त्याला एक प्रचंड त्रास होतो. तुमचे जे नॉर्मल बोटांची किंवा फिंगर मुवमेंट्स असतात ती पण अफेक्ट होते. तर त्याच्याबरोबर बऱ्याच वेळा छोट्या मुलांना कसं होतं की बाकी काही इन्फेक्शन झालं तर त्याचं क्रॉस रिॲक्शन आम्ही म्हणतो, क्रॉस रिॲक्टिव्हिटी ही जॉईंट्समध्ये होते. तर र्युमॅटिक फीवर एक प्रकार आहे, त्याचं क्रॉस अफेक्शन जॉईंट्सना होतं, ज्याला आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणतो. त्यावेळेला ताप येणे छोट्या मुलांना, किंवा हलकंसं पुरळ येणे त्वचावर, घशाचे कधी कधी इन्फेक्शन्स, किंवा ज्याला आपण पडसं किंवा सर्दी खोकला होणे. तर हे काही लक्षणं आहेत जे कॉमनली संधिवात किंवा आर्थरायटिस आपण ज्याला म्हणतो. आणि हे अक्रॉस द एज ग्रुप, जसं फ्रॉम फर्स्ट डिकेड 10 वर्षापासून किंवा 4-5 वर्षापासून ते वयोवृद्धांपर्यंत कुणालाही, आणि ही लक्षणं आहेत त्याची. अगदीच. मात्र सांधेरोगाचे देखील वेगवेगळे प्रकार जे असतात, ते प्रकारही कोणते असतात आणि त्याच्यामधून देखील रुग्णांना कशा पद्धतीचा त्रास होऊ शकतो? जसं मी आता सांगितलं की सांधेवात कॉमन जे आपल्या इंडियात किंवा भारतात आहे किंवा बाकीच्या ठिकाणी पण तुम्ही म्हणता येईल की एक ऑस्टिओ आर्थरायटिस जो असतो, की जो गुडघ्यांचा आजार असतो, आणि एक हिप्स आहेत तिकडचा एक आजार असतो. तर तो एक नी ऑस्टिओ आर्थरायटिस हे सर्वात कॉमन आहे. ज्याच्यात काय होतं की कालांतराने जेव्हा कोणतेही जॉईंट्स असतात त्या जॉईंट्समधली जागा आणि त्याच्यातली जी गादी आहे ती कमी होते, आणि त्याच्यामुळे बोन ऑन बोन किंवा घर्षण जास्त होतं. प्रत्येक जॉईंट्समध्ये एक पर्टिक्युलर लिक्विड असतं, ज्याला मी सायनोवियल फ्लुइड म्हणतो. तर त्याचं प्रमाण कमी होणे, त्याच्या आजूबाजूला जे टिश्यू आहे जे आणि स्नायू आहेत जे प्रोटेक्ट करतात त्या जॉईंटला, त्याच्यात लवचिकता कमी होणे, याच्यामुळे हे तुम्हाला प्रामुख्याने हे ऑस्टिओ आर्थरायटिसमध्ये होतं. सेकंडली जे रुमॅटॉइड आर्थरायटिस जे आपण म्हणतो, तर रुमॅटॉइड आर्थरायटिस हे कॉमनली कोणत्याही वयोगटात होतं. ते छोट्या मुलांना पण होतं, प्रौढांना पण होतं. त्याच्यात तुमचे छोटे जॉईंट्स पण अफेक्ट होतात, जसं तुमचं अंगठ्याचं जॉईंट आहे किंवा बोटांचं जॉईंट आहे, त्यांचे तुमचे मुवमेंट्स प्रिडॉमिनंटली अफेक्ट होतात, आणि मग ते नंतर स्टिफ होतं, स्टिफ किंवा तठर होतात. नंतर एक गाऊट म्हणून एक प्रकार आहे, जे युजली नॉन व्हेजिटेरियन्समध्ये किंवा काही विशिष्ट प्रकारचं व्हेज फूड खाल्ल्याने होतं, तर त्याला मी गाऊट म्हणतो. तर युरिक ॲसिड म्हणून एक मिनरल किंवा एक एलिमेंट आहे, ते आपल्या जॉईंट्समध्ये डिपॉझिट होतं, आणि डिपॉझिट झाल्यानंतर तिथे ते क्रिस्टल्स फॉर्म करतं. क्रिस्टल्स फॉर्म केल्यानंतर जी नॉर्मल मूवमेंट आहे आपल्या जॉईंट्सची ती खूप अफेक्ट होते. त्याला आम्ही मग गावटी आर्थरायटिस असा प्रकार आहे, तिथे पण तसेच होतात. हे युजली ग्रेट टो किंवा आपल्या पायाच्या अंगठ्याला होतं. तिथे खूप लालसर होतं, तो अंगठा खूप जास्त सुचतो, आणि मग ऑब्व्हियसली पेन हा सर्वात कॉमन त्याचा सिम्पटम असतो. मग कन्सल्टंटकडे गेलं की ते एक बेसिक टेस्ट ॲडवाईस केल्यावर आपल्याला ते कळून येऊ शकतं. अगदीच. आता तुम्ही सांधेरोगाचे जे वेगवेगळे प्रकार सांगितले, हे प्रकार एखाद्या रुग्णाला कळाल्यानंतर मग त्याने कोणत्या चाचण्या करणं गरजेचं आहे? आता जसं डॉक्टरांकडे गेलं, जसं कारण तशा चाचण्या. सर्वात कॉमन जी चाचणी जे आपण CBC आणि ESR म्हणतो, ESRचं आता महत्त्व बऱ्यापैकी कमी होत आलं आहे, पण CBC एक आहे. सेकंड एक CRP किंवा सी रिॲक्टिव्ह प्रोटीन आम्ही म्हणतो. तर बॉडीत कोणताही काही इन्फ्लमेशन किंवा काही त्रास होत असेल तर तुमचं CRP किंवा सी रिॲक्टिव्ह प्रोटीन वाढतं. मग 2 प्रामुख्याने जे टेस्ट असतात आर्थरायटिससाठी, त्याच्यात एक आहे RA टेस्ट किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस टेस्ट, आणि एक आहे आम्ही ज्याला म्हणतो अँटी CCP, फुल फॉर्म आहे अँटी सायक्लिक सेट्रोनेलेटेड पेप्टाइड.
तर ही CCP टेस्ट ही RA टेस्टपेक्षा ही खूप चांगली किंवा जास्त सेन्सिटिव्ह आहे आम्ही त्याला म्हणतो. त्याच्यानंतर जसं मी सांगितलं, जर गावठी आर्थरायटिस असेल किंवा नॉनव्हेजमुळे एक पर्टिक्युलर फक्त गुडघा नाही अंगठ्याला होत असेल, आम्ही युरिक ॲसिड ही टेस्ट ॲड करतो आधीच्या टेस्टमध्ये. युरिक ॲसिडचं प्रमाण युजली फिमेल्समध्ये 6च्या वर आणि मेल्समध्ये 8च्या वर असेल तर ते ॲबनॉर्मल मानलं जातं. त्याची व्हॅल्यू जास्त असेल की त्या टेस्ट असतो. अजून एक ऑटोइम्युन आर्थरायटिस आहेत, काही प्रकारचे आजार आहेत, जसं आम्ही SLE म्हणून एक आजार आहे ज्याला सिस्टमिक लुपस एरिथ्रोमॅटोसिस म्हणतात, किंवा सोरियासिस म्हणून एक स्किनचा आजार असतो या स्किनला खूप जास्त लागण होते. तर कॉम्प्लिकेशन्समध्ये बोन्सचं पण अफेक्शन होतं ज्याला आपण सोरियाटिक आर्थरायटिस किंवा लुपस आर्थरायटिस म्हणतो. अशा वेळेला काही ऑटोइम्युन डिझिजेसचे टेस्ट करणं गरजेचे आहे. तर ANA म्हणून एक टेस्ट आहे, अँटी न्यूक्लिअर अँटीबॉडी. ती वेगवेगळ्या प्रकारे होते, IFA किंवा क्लिया किंवा एलायझा या प्रकारे होते. तर ANA हे एक टेस्ट प्रामुख्याने तेव्हा ॲडवाईज केली जाते जेव्हा ऑटोइम्युन डिझिजेसचे काही लक्षणं त्या पेशंटमध्ये आढळतात. सेकंड इज डबल स्टँडर्ड DNA, DS-DNA म्हणून पण एक टेस्ट आहे, ती पण आपण प्रामुख्याने ह्या पेशंट्समध्ये ॲडवाईज करू शकतो. अगदीच. तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे हाडे, सांध्यासंबंधीचे विकार आणि रक्तलघवीच्या चाचण्या जर तुम्हाला करायच्या असतील तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून कृष्णा डायग्नोस्टिकच्या माध्यमातून या तपासण्या, या चाचण्या तुम्ही करू शकता. डॉक्टर, आज तुम्ही ते आलात आणि या वेगवेगळ्या महत्त्वाच्या तपासण्यांबद्दल आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली. आपले खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.